की आता ट्रम्प काहीतरी बरळतोय हां. किंवा भारत-पाकिस्तान युद्ध झालं आणि मग शेअर मार्केट वर जातंय, खाली जातंय. एक्झॅक्टली हे होतं कसं? बघा इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं तर काय होणार माहीत नाही. उद्या हं. अणुबॉम्ब टाकला तर काय होईल? हां. ट्रम्पनी हे केलं तर काय होईल? याची जेव्हा भीती येते, हं. तेव्हा काय येतं, की माझे जे पैसे आहेत ते मी काढून घराकडे नेतो. ओके. भलेही तुमच्या आता इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं, तुमच्या कंपन्या सगळ्या प्रॉपर चालू होत्या, प्रोडक्शन चालू होतं, सेल चालू होतं, सगळं काही ओके होतं. हां. प्रॉब्लेम काहीच नव्हता. पण तिकडं ते झालं तर याच्यामुळे भीती आली. सेंटिमेंट बदलले मार्केटचे. ओके. मग सेंटिमेंट निगेटिव्ह झाले तर सेल्स प्रेशर येतं. सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले प्राईस वरती जाते. मग सेंटिमेंट बेस फक्त इन्व्हेस्टमेंट जर करायचं म्हणलं विनर बनायचं म्हणलं तरी पॉसिबल नाहीये. हां. कधी काय सेंटिमेंट येईल मार्केटचं आणि कशामुळे येईल हे माहीत नाही मला. बरोबर. मला पण नाही, कोणालाच माहीत नाहीये. पण मला हे माहिती आहे की मी पर्टिक्युलर सेक्टरची कंपनी आहे. हिचं एवढं प्रॉफिट मार्जिन आहे, हिला कॉम्पिटिशन नाहीये, हे हिचे USPs आहेत आणि मॅनेजमेंट अग्रेसिव्ह आहे. सगळंच काही मला माहीत आहे. इन दिस सर्कल मला घाबरायची काही गरज नाही. म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशनमध्ये असं समजा की मी 100 कोटी मॅनेज करतोय. हं. उदाहरण आहे हे. हं. 100 कोटी मॅनेज करतोय. इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं. माझं डायरेक्ट 100 कोटीचा EM मार्केट पडल्यामुळं 80 कोटीवरती आला. सेंटिमेंट पोटी EM खाली गेलाय. त्याच्यामुळं माझं अर्निंग खाली गेलंय. पण पुढच्या काही दिवसात इंडिया-पाकिस्तान युद्ध बंद होईल. हां. ट्रम्प पण बदलेल किंवा तो बरळायचा बंद करेल. व्हॉटएव्हर जे काय होईल ते होईल. हां. आणि त्यावेळेला मात्र माझा EM वाढणारच आहे. माझ्या कंपनीची ग्रोथ ही होणारच आहे. सो मला जर माझ्या कंपनीचा बिझनेस मॉडेल समजतंय, तर मला याचं टेन्शन नाही येत, की माझ्या 10 कोटी कंपनीची किंमत होती आणि आता 8 कोटी झाली. मग हां. प्राईस वर खाली होत राहणार आणि साधं सोपं तुम्ही 5-10 हजार रुपये लावता, 5-10 लाख रुपये लावता स्टॉक मार्केटमध्ये. हं. 10-20% पडतं म्हणजे तुमचे 2 लाख रुपये कमी होतात. पण ज्याच्या कंपनीत तुम्ही लावता ना, त्याची कंपनी असते 5,000 कोटीची, 50,000 हां. कोटीची, 5 लाख कोटीची, 1 लाख कोटीची कंपनी असते आणि ती जर 20% खाली आली, तर तो जो प्रमोटर आहे त्याचा 80% स्टेक आहे किंवा 70% स्टेक आहे. तर त्याचं व्हॅल्युएशन किती कमी होतं माहिती आहे का तुम्हाला? 1 लाख कोटीचे 20,000 कोटी कमी झालेत. तरी तो बायकोला हां. घेऊन जेवायला जातो मस्तपैकी रेस्टॉरंटला आणि तुम्ही इथं 10 लाखाचे 2 लाख कमी झाले तरी टेन्शन घेऊन टेन्शनमध्ये. बसलेला असता. तो का नाही टेन्शन घेत? त्याला त्याचा बिझनेस कळतो. तो विकण्याच्या मागे लागतो. नाही यार माझा तर 1 लाख कोटीचा बिझनेस होता. आता 80,000 कोटी झाला, आता विकून टाकतो पटकन. नाही, तुम्ही घाबरत. कारण तुम्हाला तो हां. बिझनेस माहीत नाही, त्याचं भविष्य माहीत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही आणि ते कळलं नाही आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर स्टॉक मार्केट तुमच्यासाठी नाही. स्टॉक मार्केट शिकलात तरच हे सगळं समजत असेल तर करा. हे शिकून करा. अदरवाईज म्युच्युअल फंड इज द बेस्ट वे टू डू अ स्टॉक मार्केट.